रोजी राज्यात होणारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून या दरम्यान कुठलीही अंमली पदार्थ व रोख रकमेवर नजर राहावी म्हणून निवडणूक विभागातर्फे सर्वत्र विविध पथके कार्यरत आहेत। गोंदिया जिल्हा व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे पथक फिरत असताना अडाणी प्रकल्पासमोर एक वाहन आढळून आले। त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 15 लाख रुपये आढळून आले। त्यामुळे वाहनाला जप्त करत तिरोडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण कुठलेही वाहन घेऊन जात असताना किंवा वाहनातून प्रवास करत असताना अवैध कॅश किंवा लिकर असेल, दारू किंवा अंमली पदार्थ असं कुठलेही वाहतूक करू नये, जेणेकरून अधिकारी सर्व जागेवर आमचे तपासणी पथक आहेत आणि त्या पथकाद्वारे तपासणी करत आहेत। त्यामध्ये नागरिकांनी सर्वांनी सहकार्य करावं व सार्वत्रिक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशासनाला सहकार्य करावं। आज काय कारवाई झाली सर? आज तपासणी दरम्यान एक ॲक्सिस बँकेची कॅश घेऊन जाणारी गाडी, परंतु ती गोंदियातच जाणं आवश्यक होतं, तर ती तिरोडामध्ये सापडलेली आहे। 15 लाख रक्कम घेऊन जाताना तिची गाडी सीज केलेली आहे, जप्त केलेली आहे आणि पुढील कार्यवाही निवडणूक विभाग तिरोडा करत आहे।